मनीषास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे नागपंचमी निमित्त पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर बनवणार आहे आपण। तर चला सुरुवात करूया। लागणारे साहित्य म्हणजे हा एक दलिया आहे, हे बघा, हा रेडीमेड मिळतो, गव्हाचाच तयार केलेला राहतो हा दलिया। तर याचीच खीर बनवू आपण आज। तर हे बघा फ्रेंड, हे धुवून घेतलेले मी स्वच्छ। आता काय करायचं, आपण हे उकडून घेऊ, 2-3 शिट्ट्या घेऊन उकडून घेऊ। आता थोडंसं तूप टाकू कुकरमध्ये, हे छान शिजून घेऊ। एक कप दूध आणि 1 ग्लास पाणी टाकून शिजून घेऊ। तर हे बघा फ्रेंड, शिजून झालेलं आहे। आता आपण फोडणी घालू। हे बघा, त्याच्यासाठी लागणारे साहित्य: काजू घेतलेले, वेलायची, मनुके, खसखस आणि तूप, साखर। तर चला आधी तूप टाकूया। इलायची, काजू, तर हे बघा फ्रेंड, अशा पद्धतीने झालेली ही गव्हाची खीर रेडी झालेली आहे बघा। आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी, पोळी। तसं तर आहे ना, याच्यासोबत पारंपरिक पद्धतीने ना कान्होले बनतात, पण मी पुरी बनवलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला गव्हाची खीर मला नक्की कमेंटमध्ये कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल मनीषास किचन। तर फ्रेंड, ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज सांगते तुम्हाला। बाय बाय फ्रेंड, पुन्हा भेटू।